शिक्षण सेनेने शालार्थमध्ये पगार बिल तयार करण्यासाठी ही जी व्हिडिओ क्लिप तयार केलेली आहे आणि ती सर्व मुख्याध्यापकांमध्ये सर्क्युलेट करण्याचा त्यांचा जो मानस आहे हा खरोखरच उत्तम उपक्रम आहे। मी त्यासाठी शिक्षण सेनेचं अभिनंदन करतो आणि सर्व मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर या व्हिडिओ क्लिप माध्यमातून किंवा आम्ही जे ट्रेनिंग देणार आहोत त्या माध्यमातून पगार बिल तयार करण्याचं स्वतः शिकून आपल्या शाळा स्तरावरच पगारांची बिलं तयार करावी, जेणेकरून शिक्षकांची किंवा मुख्याध्यापकांची जी अडचण होते पगार बिल तयार करण्याविषयी किंवा जी काही पिळवणूक होऊ शकते ती होणार नाही। नमस्कार, मी सचिन पुलास आपलं हार्दिक स्वागत करत आहे। आपण आता शालारची बिलं कशी बनवायची त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। इथं ब्राउझर आहे, गुगल क्रोम हा एक ब्राउझर आहे, मोझिला हा देखील एक ब्राउझर आहे आणि इंटरनेट एक्सप्लोरर हा देखील एक ब्राउझर आहे। या ब्राउझरापैकी सर्वात पहिल्यांदा म्हणजे शालारची बिल हे फक्त इंटरनेट एक्सप्लोरर मध्येच बनवायला पाहिजे असं वरूनच आदेश आहेत, पण आपण मोझिलामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण शालारची बिलं बनवू शकतो। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण जे बार आहे त्याच्यामध्ये ऍड्रेस टाकूया www.shalarth.maharashtra.gov.in इंटर मारल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम येतो, युअर कनेक्शन इज नॉट सिक्युअर। तर आपण या ऍडव्हान्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ऍड एक्सेप्शन इथं क्लिक करून या ठिकाणी जे परमनंटली स्टोअर दिस एक्सेप्शन जी आहे ते टिक मार्क ते काढून टाकायचं आहे आणि कन्फर्म सिक्युरिटी एक्सेप्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर अशी विंडो आपल्याला दिसेल। या ठिकाणी श्री महेश लबडे सरांनी स्वतःचा ईमेल, स्वतःचा पासवर्ड आणि आयडी दिलेला आहे। त्या अनुषंगानेच आपण हे बिल आपल्या समोर रेकॉर्डिंग करून सादर करीत आहोत। त्यांचे देखील या ठिकाणी आभार। या ठिकाणी बघा 02310 300 227 हे झाल्यानंतर हे आपला आयडी आहे। त्याचे झाल्यानंतर खाली जे अंडरस्कोर ज्याला आपण म्हणतो बघा, शिफ्ट दाबून 0च्या बाजूला जे बटन आहे ते आपण अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, एकच करायचं आहे। अंडरस्कोर करून कॅपिटल लेटरमध्ये AST अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे। अशा पद्धतीनेच युजर नेम दिसले पाहिजे। त्यानंतर आपला जो पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी आपण टाकायचा आहे। जे पासवर्ड असेल ते त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर, एक स्मॉल लेटर ते तुम्हाला माहिती आहे, बाकीचे लॉगिन साठी आपण जशा पद्धतीने वापरतो त्याच पद्धतीचं ते आपण वापरलं पाहिजे। आणि इथं कॅप्चा आहे। कॅप्चा म्हणजे काय की हा जो BHARBA आहे ते जसे की तसे लिहायचे, स्मॉल लेटर मध्ये असेल तर स्मॉल लेटर मध्ये लिहायचं आणि कॅपिटल असेल तर कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं। त्याच्यानंतर आपल्याला जर बदलायचं असेल तर हे जो चिन्ह दिसतोय तिथे या ठिकाणी बाणाचा जो राऊंड शेप मध्ये, तर तो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे BHA जे आहे ते आपल्याला बदलायचं जर असेल तर आपण बदलू पण शकतो। आणि हे लिहिल्यानंतर आपण सबमिट या बटनवर क्लिक करणार आहोत। बघा, रिमेंबर कधी करायचं नाही ते कट करून टाका। बघा, प्लीज फाईल वेअर रिक्वेस्ट हा आहे फ्रंट पेज। आता मी या ठिकाणी थांबतो आणि लगेच आपल्याला दुसरा व्हिडिओ नमस्कार, सचिन पुलास मी आपले हार्दिक स्वागत करीत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने लॉग इन करायचं। आता यावेळेस आपण बिल बनवताना सर्वात पहिल्यांदा काळजी जी घ्यायची आहे ती सर्वात पहिल्यांदा पहिली जी स्टेप आहे ती बघा, वर्कशीट मध्ये जायचं आहे। वर्कशीट मध्ये जायचं आहे, त्याच्यावरती आपण कर्सर जर ठेवला तसं DCPS, पेरोल आणि रिपोर्ट्स इश्यू असे दिसतात। तर आपल्याला काय करायचं, आपलं जो पूर्ण काम आहे तो पेरोल मध्येच आहे, पेरोल मध्येच आहे आपलं काम। आणि पेरोल मध्ये या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कॉन्फिगरेशन ऑफिस प्रोफाईल याचं काम आपण ऑलरेडी पहिलेच केलेलं आहे। काय जर बदल करायचा असेल आणि या ठिकाणी बघा एम्प्लॉय कॉन्फिगरेशन फॉर्म फॉर शालार आणि या ठिकाणी अपडेट बँक डिटेल्स फॉर फॉरवर्डेड एम्प्लॉय। जर समजा एखाद्या शिक्षकांचं बँकचं खातं तुम्हाला जर बदलायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बदलू शकता। त्या कर्मचाऱ्याला सिलेक्ट करायचा आणि त्या समोरचा IFSC कोड वगैरे बँक नंबर टाकायचा, त्याच्याने त्याचा बदल होऊ शकतो। पण या ठिकाणी आपल्याला काही गरज नाही, कारण ऑलरेडी सगळ्यांचीच बँक डिटेल अप टू डेट आहेत। आता सर्वात महत्वाचं आहे की
आपण कुठे गेलो बघा, परत डबल बघा, वर्क लिस्ट मध्ये पेरोल नंतर इथे यायचं आहे ऑर्गनायझेशन ऑफिस, एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन फॉर्म आणि इलिजिबिलिटी फॉर अलाउन्स अँड डिडक्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपले महेश लाबडे सरांची शाळा असल्यामुळे या ठिकाणी 2 शिक्षक आपल्याला दिसतात आहे. याच्यावरती आपण आता सर्वात पहिल्यांदा केदारे रवी सर जे आहे त्यांच्यावरती क्लिक करूया. त्यांच्यावर क्लिक केल्यानंतर जसं स्क्रीन समोर आपल्याला दिसेल तसं आपल्या लक्षात येईल की आपल्याला कोणकोणते बाबी आवश्यक आहे या महिन्यासाठी. आता हा मे महिना आहे, मे महिन्याची बिल आपण जनरेट करू लागलो. तर बघा या ठिकाणी अलाउन्सेस आहे आणि हे आहे बघा डीए एरियर आहे. आपल्याला डीए एरियर्स काढायचं सांगितलेलं आहे म्हणून आपण डीए एरियर्सला टिक मारायचं आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे डीए नेहमी हे याला नेहमीसाठी क्लिक ठेवायचं आहे. हाऊस रेंटला पण नेहमीसाठी क्लिक करायचं आहे. अदर अलाउन्स आपल्याला नाहीये. केंद्र प्रमुख जे बिल बनवतात त्यांना अदर अलाउन्स आहे. आपल्याला अदर अलाउन्सची काही गरज नाही म्हणून आपण हे काढून टाकलं पाहिजे. त्याचप्रमाणे ट्रान्सफर अलाउन्स आता मे महिना असल्यामुळे आपल्याला सुद्धा या महिन्यात 0 मिळणार आहे म्हणून आपण हे काढून टाकलं पाहिजे. पण लक्षात ठेवा हा मे महिन्यापुरता आहे. ज्यावेळेस आपण जूनचे बिल करणार आहोत त्यावेळेस परत इथं यायचं आहे या बोर्डवर आणि इथं टीएला वापस आपल्याला टिक मार्क करावा लागणार आहे बघा. आणि जर समजा टीएचा एरिया जर असेल कधी थोडी भविष्यामध्ये वाढत असेल तर तुम्ही या ठिकाणी ते करू शकता. तर आपल्याला सध्या हे टीए काढून टाकायचं. त्याचप्रमाणे डिडक्शन सगळ्यांची जीआयएस कपात होतात. जीपीएफ एरियस वगैरे असेल तर ते आपण टिक करू शकतो. हे काढून टाकलं तरी चालेल. जीपीएफ हे जे आहे जीपीएफ जीआरपी एबीसी याच्यामध्येच आपण आपले जीपीएफचे रक्कम टाकत असतो. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स देखील आहे. इन्कम टॅक्स या महिन्यात जर आपल्याला कपात करायचं नसेल तर आपण ते काढून ठेवू शकतो. हे याच्यासाठी काढून ठेवायचं कारण मागच्या महिन्याच्या बिलमध्ये मी इन्कम टॅक्स जर एखादी रक्कम टाकली आणि माझ्या जर लक्षात नाही आता बिल जनरेट करताना तो तशी की तशी अमाऊंट या महिन्यात सुद्धा घेतो. म्हणून आपल्याला सध्या याचं काम नाही म्हणून हे सुद्धा आपण काढून टाकलं पाहिजे कारण इन्कम टॅक्सची रक्कम जी आपण भरलेली असेल ती काही याच्यामध्ये दिसणार नाही. आणि अदर डिडक्शन्स वगैरे जे आहेत ते सुद्धा याची सुद्धा काही आवश्यकता नाहीये. ज्यावेळेस अदर डिडक्शन मध्ये आपल्याला काही टाकायचं असतं त्याच वेळेस याला टिक करायचं असतं. तसंच आणि प्रोफेशनल टॅक्स हे नेहमी या गोष्टी नेहमी लागणार आहे. जीआयएस, जीपीएफ, एबीसी आणि प्रोफेशनल टॅक्स. आता हे जीपीएफ एबीसी एरियस मी याच्यामध्ये जे डीसीपीएस आहे त्यांच्यासाठी सुद्धा लागणार आहे. तर आपण प्रत्यक्ष बिल तयार करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला ज्या गोष्टी लागल्या त्याला टिक मारायचं आणि याला सेव्ह करायचं. वी वॉन्ट टू सेव्ह सबमिट ओके. तर अशा पद्धतीने जे इसेन्शियल आहेत ते आपण या ठिकाणी केलेले आहे. त्याचप्रमाणे आता काय करायचं आहे आपण फक्त एकच शिक्षकाचं केलेलं आहे. आता याला ते बघा आपण जे जे केलं आहे ते सगळं निघून गेलं की नाही तपासून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच काय करायचं याला क्लोज करायचं आहे. रिमार्क जसे जसं ठेवायचं आहे एज पर लास्ट मंथ. आता परत आपण दुसऱ्या शिक्षकाच्या लाबडे सरांच्या याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी बघा शाळेचं नाव दिसतो तुम्हाला मोठं करून दाखवणार आहे बघा नदी वस्ती काठी शाळेचं बिल आपण बनवू लागलो. आता बघा या ठिकाणी परत डीए एरियस आपल्याला लागणार आहे. डीए अलाउन्स डीए लागणार आहे. हाऊस रेंट लागणार आहे. अदर अलाउन्सची काही आवश्यकता नाहीये मागे सांगितल्याप्रमाणे. ट्रान्सफर अलाउन्स सुद्धा मी अगोदरच काढून टाकला होता. आणि जीपीएफ हे जीपीएफ एरियस वगैरे सगळे लागणार. अदर डिडक्शनची काही आवश्यकता नाहीये. अदर डिडक्शन यांनी आता यांच्या तालुक्यावाल्यांनी काय केलं ते सध्या राहू द्या कारण एखाद्या रक्कम असेल तर आपल्याला ते 0 करता येईल. तर आणि या ठिकाणी बघा रिमार्क्स मध्ये ऍज पर लास्ट मंथ असं लिहायचं आहे. ऍज पर लास्ट मंथ आणि याला सेव्ह करायचं आहे. तर याला पण आपण टीए काढून घेतलेले. आता आपण जे करू लागलो ते बरोबर झालेलं आहे की नाही हे परत आपल्याला तपासायचं. या ठिकाणी बघा डीए एरियर आहे. हे टिक मार्क आपल्याला इसेन्शियल होते जे नेहमी आपण आपल्या पगारासाठी वापर करतो त्याला टिक मार्क आहे किंवा नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे हे क्लोज करून टाकायचं आहे. आता याचं काम संपलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं परत वर्क लिस्ट मध्ये जायचं आहे. मी तुम्हाला मागील सांगितल्याप्रमाणे पेरोल मध्येच आपलं काम जास्तीत जास्त आहे. आता या ठिकाणी बघा तिसऱ्या एम्प्लॉय इन्फॉर्मेशन म्हणून आहे बघा. आता आपलं काम अलाउन्स आणि डिडक्शन हे नेहमी काम पडत नाही याचा. पण असे ज्यावेळेस टीए घ्यायचं नाही घ्यायचं एरियस घ्यायचं नाही घ्यायचं त्यावेळेस ते लागत असतो. आता एम्प्लॉय इन्फॉर्मेशन मध्ये पहिला जो आहे कॉलम नॉन कॉम्पिटिशनल ड्यूज अँड डिडक्शन्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याचा अर्थ असा आहे की जे गव्हर्नमेंट
मार्फत जे कपात होत असतात. तर बघा, टाईप ऑफ कॉम्पोनंट, डिडक्शन घ्यायचा का अलाउन्स घ्यायचा, आपण पहिले डिडक्शन बद्दल माहिती घेऊया. डिडक्शन घ्यायचे इथं. मग आता डिडक्शन कोणकोणते, जीपीआय, जीपीआय एरियस आहे. आता कोणता बिल ग्रुप आहे आपला, नदी काठ वस्ती, सीपीएस लोहगाव. सिलेक्ट पे आयटम. आता या ठिकाणी पे आयटम आपल्याला अगोदर सिलेक्ट करून घेऊया. जीआयएस बद्दल आपल्याला माहिती पाहिजे की यांची जीआयएस भरलेली आहे. आपल्याला आत्ताच आपल्याला हे पासवर्ड मिळालेला आहे, तर आपली जी माहिती ऑलरेडी पहिले जे भरलेली आहे त्या सरांनी ती व्यवस्थित आहे का ते तपासून घेणं आपलं काम आहे. आता न्यू अमाऊंट. आता समजा मला आता एप्रिल महिन्यापासून किंवा मे महिन्यापासून 360 व्हायला पाहिजे होतं किंवा काय आहे त्याच्याबद्दल स्पष्ट अजून सूचना मिळाली नाही. त्याच्यामुळे इथं आपण 360 ज्यावेळेस आपल्याला भरायचं असेल त्यावेळेस आपण 360 रुपये या ठिकाणी भरू शकतो. तर हे दोन्ही पण आपण कट करून या ठिकाणी 360 असं आपण भरू शकतो. पण सध्या आपल्याला काय अजून सूचना नाही आहेत म्हणून आपण काय याच्यामध्ये काय करणार नाहीत. 120 प्रमाणेच आपण जीआयएस करूया. अशा पद्धतीने तुम्ही बदल करू शकता आणि जे डिफरन्स आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि न्यू अमाऊंट मध्ये आपण भरायचा आहे. आता आपल्याला कुठल्या प्रकारचा बदल करायचा नाही म्हणून सेव्ह करायची काही आवश्यकता नाहीये. त्याचप्रमाणे जीपीएफ एरियस हा विषय आपल्याकडे सध्या राहिलेला नाही. तरी पण ज्यांना जीपीएफ ज्यांनी उचलला असेल त्याच्या कपाती याच्यामधून आपण दाखवू शकतो. जे आपण जीपीएफ लोन उचलतो ते लोनची अमाऊंट याच्यामध्ये भरावी लागते. किती सध्या यांनी कोणी उचललेलं नाही म्हणून 00 आहे. त्याचप्रमाणे जीपीएफ वाटतं यांचा दोघांचा पण जीपीएफ नसावा कारण की डीसीपीएस होल्डर आहेत. सध्या डीसीपीएसची कपातचे काही इन्स्ट्रक्शन नसल्यामुळे ते देखील इथं 0 आहे. इन्कम टॅक्स जर आपल्याला भरायचा असेल तर इन्कम टॅक्स जे आपल्याला कपात करायची आपल्याकडे ऑलरेडी पहिल्यापासून आकडे असतात त्या आकडे आपण परत नो रेकॉर्ड मॅचिंग एंटर केले गेले कारण की आपण इन्कम टॅक्स जो आहे तो तिथं काढून टाकला होता म्हणून या ठिकाणी तो डिस्प्ले होत नाही. तिथं जर आपण दाखवला असता तिथं 00 त्यांनी दाखवलं असतं. अदर डिडक्शन भूकंप निधी किंवा दुष्काळ निधी जे आहेत ते अदर डिडक्शन मध्ये आपण कपात करत असतो या ठिकाणी सुद्धा 0 आहे का ते पाहून घ्यायचं आहे. आता आपण आतापर्यंत आपण डिडक्शन बद्दल माहिती पाहिली. आता आपण अलाउन्स मध्ये माहिती पाहूया. हे अलाउन्स आहेत. या ठिकाणी परत आपल्याला पे बिल सिलेक्ट करायचं आहे. एरियस मध्ये आपल्याला भरायचं आहे. आता या ठिकाणी आपण ऑलरेडी जे काढून ठेवलेले आहेत केंद्र सरांचा जो एरियस आहे सॉरी केदारे सरांचा जो आहे ते 4,914 रुपये आहे आणि त्याचप्रमाणे लबळे सरांचा जो एरियस आहे तो 5,061 रुपये आहे. तर या ठिकाणी आपण डबल तपासून पाहायचं आहे कारण प्रत्येक गोष्टीवर तपासून घेणं हे महत्वाचं आहे शालार्थमध्ये. कारण एकदाच करायचं पण चांगल्या पद्धतीने बिल हे करायचं आहे. तर आपल्याला बघा 4,914 रुपये आणि 5,061 रुपये असे तपासून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चूक होणार नाही आणि याला आपल्याला सेव्ह करायचं आहे कारण एरियस आपल्याला द्यायचं आहे त्यांना. त्यासाठी आपण हे सेव्ह करूया. रेकॉर्ड सक्सेसफुली अपडेट ओके ते करायचं या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा आता डीएरियस बद्दल आपल्याला माहिती नवीन भरायची होती म्हणून आपण भरलं. आता अलाउन्स बद्दल म्हणजे आपल्याला कोणकोणते अलाउन्स आहे त्याबद्दल आपण माहिती. अदर अलाउन्स आपल्याला अदर अलाउन्स काय असेल तर परत आपण अशा पद्धतीने नो रेकॉर्ड कारण आपण अदर अलाउन्सला त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी वर्क लिस्ट मध्ये पेरोल मध्ये इथं जे अलाउन्स अँड डिडक्शन आहे त्या ठिकाणी जाऊन आपण काय केलं होतं अदर अलाउन्सचा जो टिक मार्क होता ते काढून टाकला होता त्याच्यामुळे ते दिसणार नाही. त्याचप्रमाणे ट्रान्सफर अलाउन्स एरियस सध्या आपल्याला नाहीये ते सुद्धा आपण इथे एरियस या ठिकाणी आपण भरू शकतो. तर अशा पद्धतीने हे आपलं जे अदर डिडक्शन अलाउन्स म्हणजे गव्हर्नमेंट जी कपात असते त्या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि जीपीएफचं कसं भरायचं आहे ते डिडक्शन मध्ये जीपीएफ एबीसी एआरएस मध्ये आपण भरणार आहोत. डबल एकदा मी आपल्याला दाखवून देतो. पण हे डीसीपी असल्यामुळे इथं या ठिकाणी आपल्याला जीपीएफची रक्कम भरायची आहे या जीपीएफ एबीसी मध्ये जीआरपी एबीसी मध्ये. सध्या यांचं काही नसल्यामुळे आपण इथं भरलं नाही पण आपलं जे असेल ते प्रत्येक कर्मचाऱ्याचं आपल्याला भरावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण आता नॉन गव्हर्नमेंटचे डिडक्शन पाहिले. परत आपल्याला वर्क लिस्ट मध्ये यायचं आहे. पेरोल मध्ये यायचं आहे. पेरोल मधून परत त्या सलग करून एम्प्लॉई इन्फॉर्मेशन जायचं आहे आणि आता नॉन इम्प्रेशन डिडक्शन झाल्यानंतर एम्प्लॉय जर लोन डिटेल असेल तर ते भरता येईल. ओपन पिरियड म्हणजे एरियस बिल आपल्याला जर काढायचं असेल कोणकोणत्या पिरियडमध्ये ते करता येतं आणि रिलीज ऑफ एन्युअल इन्क्रीमेंट
आपल्याला एन्युअल इन्क्रीमेंटचा एक स्पेशल आपण व्हिडिओ तयार करू आणि ते कशा पद्धतीने तयार करायचं ते आपल्याला आपण नंतर सांगू. सध्या याचा काही गरज नाही. आणि नॉन गव्हर्नमेंट म्हणजे सोसायटीची असेल, LIC असेल, RD असेल, याची कपात याच्यामध्ये भरावी लागते. नॉन गव्हर्नमेंटवर क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे लक्षात घ्या, सर्वात इथं महत्वाची गोष्ट अशी आहे की इथं मे महिन्याच आहे, कारण आता मे महिन्याचंच आपल्याला बिल करायचं आहे म्हणून मे महिना आहे. पण कधी कधी काय होतो की आपल्याला आता समजा मे महिन्यामध्ये एप्रिलचे बिल करायचे असतील तर त्यावेळेस काय करावं लागेल तुम्हाला, हे जे आहे मंथ ते चेंज करणं विसरू नका. इथं ज्या महिन्याचे आपल्याला बिल करायचे ते महिन्यात आपल्याला सिलेक्ट करता यायला पाहिजे. आता हे याचं सिस्टीम अशी आहे की 1 मे झाला म्हणून हे मे महिना दाखवण्यात, पण आपल्याला जर मार्चचे, एप्रिलचे बिल जर तयार करायचे असतील तर आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून ते बदल काय करायचं ते करावं लागेल. आता आपल्याला इथं नदी जे शाळेचं नाव आहे ते करू आपण. या ठिकाणी आपल्याला आता कोणाचं नाव दिसून लागलं, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला नेमकं कोणाचं हे करायचं आहे ते दाखवण्यासाठी आपण काय करू, लबडे सरांचा LAB जरी टाईप केलं ते पूर्ण महेश सरांचं पूर्ण नाव येऊन जातो आणि नंतर सर्च वर क्लिक करायचं आहे पहिले. त्या ठिकाणी आता आपण इथं पण करू शकतो, एकाच समजा कर्मचाऱ्याचं करायचं असेल, किंवा आपलं जे डिडक्शन टाईप म्हणजे कोणतं डिडक्शन टाईप तुम्हाला करायचं आहे, कॉर्पोरेटिव्ह बँकचं डिडक्शन आहे का, असिस्टंट टीचर करूया. म्हणजे सगळे असिस्टंट टीचर या ठिकाणी येतील. हे बघा सगळे असिस्टंट टीचर आले, किंवा डिफॉल्ट ऍक्च्युअली सगळेच येतात याच्यामध्ये बाय डिफॉल्ट केल्यानंतर. आता याच्यामध्ये कोणाची आपल्याला या बँकेतून कोणाही कर्ज न घेतल्यामुळे आपण त्याला जाऊ द्यायचं. आता क्रेडिट सोसायटीचे आकडे जे आहे, आता बघा क्रेडिट सोसायटी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि हे जे 9,000 मागील महिन्याचं जे कपात होते आता आपल्याला ते काय करायचं आहे, ते नव्याने भरायचं आहे. 9,925 रुपये आहे. अशा पद्धतीने फक्त केदारे सरांचं काहीच नाही म्हणून त्यांचं तसं ठेवायचं आहे. आणि याला जिथं आपण बदल केला त्या ठिकाणी सेव्ह हा बटन दाबणं अत्यंत आवश्यक आहे आणि नंतर ओके करायचं आहे. कारण हा जो इश्यू आहे क्रेडिट सोसायटीचा हा नेहमी बदलणार आहे. प्रत्येक महिन्याला आपल्याला याच्याला बदलायचं आहे, लक्षात ठेवा. बाकी गोष्टी GIS असेल ते दरवेळेस आपण बदलायची गरज राहणार नाही. आता परत क्रेडिट सोसायटी झाल्यानंतर आपल्याला LIC जे असेल, LIC जर कपात करत असेल तुम्ही ते LIC देखील आपल्याला या ठिकाणी रक्कम टाकायची प्रत्येक एम्प्लॉईची. इथे LIC कोणाची कपात होत नाही म्हणून इथं काही नाही, पण आपण इथं अमाऊंट टाकू शकतो, किंवा ऑलरेडी जे बिल जनरेट झालेले आहेत ते तुम्ही तपासून घ्या LIC बरोबर इथं टाकलेली रक्कम आहे की नाही. आपण पहिली वेळ करू लागलो म्हणून हे सगळं तपासणं आपल्याला आवश्यक आहे. यदा कदाचित त्याचे आकडे बदललेले दिसू शकतात, नाकारता येत नाही. MIS जो आहे तो पण पोस्टलची एक स्कीम आहे RD सोबत. ती स्कीम जर असेल तुमची तर सध्या मला वाटतं शिक्षकांचं त्याच्यामध्ये काहीच नाहीये, शिक्षकांचे खाते MIS मध्ये नाहीये. अदर डिडक्शन, आता समजा आपल्याला दुष्काळासाठी 200 रुपये निधी द्यायची असेल तर हे निधी आपल्याला इथं टाकता येईल अदर डिडक्शन मध्ये. ज्या गोष्टी ज्या बाहेरून ज्या पगाराचा जास्त संबंध ज्या गोष्टीचा येत नाही त्या गोष्टी शक्यतो अदर डिडक्शन मध्ये करण्यात येत आहे. वेळेचा कमतरता असल्यामुळे मला लवकर घ्यावा लागतो या ठिकाणी, कारण एकदा तुम्हाला समजल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकर समजल्याच असतील. RD, आता या ठिकाणी परत RD आपल्याला हे करायचं आहे. इथं परत तुम्ही रक्कम टाकू शकता, डायरेक्टच जे टाकायचं असेल ते. आपण इथं कुठल्याही प्रकारचा बदल नाही करू लागलो म्हणून आपण सेव्ह या ठिकाणी करून लागलो, लक्षात घ्या. आणि ह्या मे महिन्याचेच आपण बिल बनवू लागलो म्हणून मे महिन्यामध्येच आपल्याला असं करू. आता हे झालं सगळं आपलं रिडक्शन, सगळे अलाउन्स सगळं झालं. आता परत पेरोल मध्ये यायचं आहे आणि बघा आपलं काम आहे ना, पेरोल मध्ये 3रा नंबरचा कॉलम मध्ये काम होता, नंतर 4थ्या, नंतर आता हे 4था आणि आता हे 5वा. आता याच्यामध्ये काय राहिलं का पाहून घेऊ आपण, नाही राहिला अजून. आता पेरोल रिजनरेट पे बिल. आता आपल्याला जनरेट करायचं आहे बिल, म्हणजे आपलं आता सगळ्या माहिती आपण भरलेली आहे, सगळी व्यवस्थित माहिती आपण भरलेली आहे असं आपण गृहीत धरून या ठिकाणी. आता बघा हे मेचे आपण मे महिना ऑलरेडी आलेला आहे. आता हे बिल फॉर नदी वस्ती काठी या ठिकाणी झालेलं आहे. आता बिल जनरेट करायचं आहे, आपलं नाव जे असेल तिथं सिलेक्ट करायचं आहे. बिल टाईप जो आहे सप्लिमेंटरी बिल आपण नाही करत, पे बिलच करू लागलो म्हणून पे बिल. आता या ठिकाणी बघा हे जनरेट, क्लोज आणि रिसेट आहे. तर या ठिकाणी जनरेट जो आहे, आता आपल्या बिलाची जी अमाऊंट आहे आपण सगळी भरलेली आहे, व्यवस्थित आपण तपासून घेतलेली आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे, जनरेट करायचं.
या ठिकाणी असं जनरेट करायचं आहे. जनरेट बिल झाल्यानंतर आता या ठिकाणी तो जनरेट होत नाही, त्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण तो आपल्याला फक्त शिकायचा आहे. त्यामुळे इथं जनरेट केल्यानंतर आपल्याला एक बिल दिसेल. ते बिल जो आहे आता आपण परत जनरेट कसं करायचं आहे. आता आपण इंटरनेट एक्सप्लोजर मधून आपण हे ओपन केलेलं आहे. वर्क लिस्ट मध्ये जाऊन पेरोल मध्ये जाऊन या ठिकाणी बघा जनरेट पेरोल, जनरेट व्ह्यू, जनरेट रिजनरेट आणि व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिल. आता जनरेट आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण मुद्दाम एक्सप्लोजर मधून करणार आहोत, कारण कधी कधी जर फायरफॉक्स, मोझिला आणि गुगल क्रोम मध्ये जर होत नसेल तर फक्त आपण जनरेट करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. परत सिलेक्ट करा. अशा पद्धतीने मे महिन्याचे आपण बिल जनरेट करणार आहोत आणि हे जे बिल आहे आपल्याला पे बिल आहे ते त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जनरेट करणार आहोत. आता जनरेट ह्याचा अर्थ करा. प्लीज वेट वाईल जनरेटिंग चेंज स्टेटमेंट. या ठिकाणी हे बघा असा प्रकारचा मेसेज येतो. चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेट सक्सेसफुली. ओके, अशा पद्धतीने आपल्याला क्रिएटेड म्हणून आपल्या स्क्रीनवर दिसेल. खूप सोपं आहे. वर्क लिस्ट मध्ये पेरोल मध्ये जाऊन आपले सर्व कामं करायची. बघा अशा पद्धतीने आपले बिल या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता आपल्याला मी तुम्हाला मागील सांगितल्याप्रमाणे की डायरेक्ट बिल फॉरवर्ड न करता काही जर समजा तुम्हाला असं वाटलं की माझ्या बिलमध्ये गडबड झालेली आहे तर इथं या ठिकाणी टिक करून डिलीट बिल करावं लागेल. डिलीट बिल केल्यानंतर आपण जी माहिती भरलेली आहे ते काय वापस जाणार नाही. तर जिथं आपल्याला दुरुस्ती करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन दुरुस्ती करायची आहे आणि परत जनरेट करावं लागेल तुम्हाला बिल. म्हणजे जेव्हा आपण डिलीट बिल करतो त्यावेळेस परत आपल्याला जनरेट बिल करावं लागतो. परत जाऊन तेच पेरोलमध्ये जाऊन जनरेट बिल आपल्याला परत करावं लागेल. जर आपण इथं डिलीट जर केलं तर टिक मार्क करून डिलीट आपल्याला लक्षात आलं. ते आपल्या लक्षात येतं की नाही ते पाहूया आपण. आता ऑल रिपोर्ट मध्ये जाऊन आपण सगळ्या प्रकारचे आपण काय करून घेऊ. पहिले मेचं बिल आपलं जनरेट झालेलं आहे. ते बिल जनरेटेड म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. आता तो फॉरवर्ड करायचा आहे आपल्याला. तर शो रिपोर्ट्स मे महिन्याचे 2016 आपण रिपोर्ट्स पाहणार आहोत. आणि आपल्याला ज्यावेळेस कन्फर्म वाटत असेल की आता माझे बिल व्यवस्थित झालेले आहे. हे कसं आहे, आता मी सगळ्या गोष्टी दमादमाने सांगू लागलो म्हणून तुम्हाला असं वाटू लागलं की खूप अवघड आहे की नाही. याच्यामध्ये अवघड काहीच नाही आहे. खूप सोपं आहे. सरावाने सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. आपल्याला महत्वाचं तपासायचं म्हणजे आपल्याला इनर तपासावा लागतो. आणि दुसरी गोष्ट ऍक्वेडन्स रूल मध्ये जर आपली कपात असेल तर ती आपण एकदा तपासून घेऊया. कारण मी याच्यामध्ये बदल दोनच ठिकाणी केलेले आहे म्हणून या ठिकाणी इथं आहे इथे इनर वेळ लागत असतो कधी पण लक्षात ठेवा. आणि आपल्याला जे प्रिंट काढायचे असतील ते आपल्याला इथूनच काढायचं आहे प्रिंट. म्हणून मॉझिला मध्ये आपण काढावा प्रिंट. फक्त जनरेट आपण इंटरनल एक्सप्लोजर जर प्रॉब्लेम झाला तरच आपण जनरेट या ठिकाणी इथून करावा. नंतर बाकी सगळं काम जसं की माझं लॉगिन इकडे पण चालू आहे. ऍट अ टाइम 2 ठिकाणी लागून चालू असू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्राउझरमध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला मी दाखवतो ती गोष्ट पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. हे बघा या ठिकाणी आपण जे बदल झाला होता ते सगळं इथं डीए एरियस आपण 4914 टाकला होता. 5060 ते पण बरोबर आहे. ते एक बदल केला होता आपण. त्याच्यानंतर चौथा हप्ता या ठिकाणी आलेला आहे. त्याचप्रमाणे 120 जे आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर 200 बरोबर आहे. 320 या ठिकाणचं बरोबर आहे. आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी बरोबर आलेल्या आहेत. कधी कधी कसं असतो इन्कम टॅक्स वगैरे मागच्या महिन्यामध्ये कपात केलेला डबल आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर या ठिकाणी आढळलेल्या आहेत. म्हणून आपण नंतर आता लगेच 9,925 रुपये जे आपण इथं केलेलं होता ते सुद्धा बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने नेट अमाऊंट आणि हे देखील बरोबर आहे. आता आपण बँक स्टेटमेंट सुद्धा आपण एकदा तपासून घेऊ शकतो. कारण कधी कधी आता साथी आपल्याकडे हे सगळे पासवर्ड वगैरे आलेले आहेत तर त्या ठिकाणी काही बदल झाला असेल किंवा काही तफावत असेल तर या ठिकाणी हा ऍब्स्ट्रॅक्ट निघलेला आहे. ऍब्स्ट्रॅक्ट जास्त काही काम लागत नाही. आपल्याला फक्त बँक स्टेटमेंट पाहिजे होतं ते ग्रुप वाईज निघलेलं आहे. तर बँक स्टेटमेंट या ठिकाणी आपण बँक स्टेटमेंट मध्ये सगळे प्रिंट इथूनच काढायचं आहे रिपोर्ट्स मधून. आणि हे आपल्याला आपल्या ऑफिशियल कामासाठी वापरायचं. तर या ठिकाणी बघा देना बँकचं अकाउंट आहे दोघांचं पण. आणि लोहबा औरंगाबाद महेश लबडे रवी केदारे
इतकं पेमेंट व्यवस्थित आहे. आता आपण त्या शाळेच्या शिक्षकांना सगळं समजतो की कोणकोणता पगार किती आहे. तर अशा पद्धतीने हे बिल जनरेट झाल्यानंतर आता वर्क लिस्टमध्ये परत जायचं आहे. आता बघा वर्क लिस्टमध्ये हा जो काम आहे, आता मी एकाच ब्राउझरवर 2 ठिकाणी काम करू लागलो, 2 ब्राउझर वेगवेगळ्या ठिकाणी काम करू लागलो. आता मी हा जो बिल आहे तो मॉझिला मधून सुद्धा फॉरवर्ड करू शकतो. तुम्हाला मी दाखवत होते की कशा पद्धतीने आपण ते फॉरवर्ड करू शकतो. आता मी मॉझिलावर आलो, माझं लॉग आउट नाही झालो तुम्ही. आता परत या ठिकाणी थोडा स्क्रीन मोठा करतो मी. आता बघा पेरोल जनरेट व्ह्यू याच्यामध्ये आता आपल्याला हे अप्रूव्ह करायचं आहे. आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर झालेल्या आहेत. एरियास सुद्धा एरियास वगैरे सगळं बरोबर आलेलं आहे. आपण टीए, मला वाटतं टीए आपण जरा लक्ष दिला नाही टीए कडे, तर आपण एकदा इनर मध्ये जाऊन टीए कडे लक्ष द्यावा. कारण टीए आपला 0 पाहिजे होता, जे की आपण काढून टाकला होता. टीए इथे येणारच नाही कारण आपण ते काढून टाकल्यामुळे तो आलेलाच नाही. आपण तिथं ठेवून सुद्धा त्याला 0 केला असता, पण तसं न करता आपण काढून टाकलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने टीए नाही आलेला आहे, म्हणजे टीए नको, ते पण आपण साध्य झालेलं आहे. आता बाकी सगळ्या गोष्टी सगळे ऑलरेडी बाय डिफॉल्ट जनरेट होतात डीए वगैरे, त्याच्यामुळे तिथं काय पाहायची आवश्यकता नाहीये. आणि या ठिकाणी चेक इनबॉक्स मध्ये क्लिक करून आता हा आपला जो बिल आहे बघा, मी तयार केला होता, इंटरनेट एक्सप्लोजर वर जनरेट केले होते आणि इथून मी फॉरवर्ड करू शकतो. अशा पद्धतीने हा मे महिन्याचाच आहे बघा, वर मे महिन्याचा दिसतो आहे. अशा पद्धतीने आपण हे फॉरवर्ड करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, आपण आता हे फॉरवर्ड करून टाकू. फॉरवर्ड बिल या ठिकाणी असं फॉरवर्ड केल्यानंतर सगळ्या गोष्टी ओके आहे, सगळे इथून आपण फॉरवर्ड करू लागलो. हे बघा इथं फॉरवर्ड रेट आला. अशा पद्धतीने बिल फॉरवर्ड झालेलं आहे. आता वापस आपल्याला जर याची प्रिंट काढायची असतील, आपण ऑलरेडी तिथं बाजूला काढून ठेवलेलेच आहे. आपलं सगळं बरोबर असल्यामुळे आपण हे प्रिंट पण काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीने म्हणजे डबल आपल्याला काय अशी गरज नाही, पण आपल्याला हे एप्रिलचे आपण बहुतेक मला वाटतं काढलेले आहे. अशा पद्धतीने आपण ते सगळ्या गोष्टी करू शकतो. धन्यवाद. फॉरवर्ड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फॉरवर्ड बटनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे जे इथं जे आपण क्रिएट अप्रूव्हच्या जागेवर, इथं जे अप्रूव्ह आहे, अप्रूव्हच्या जागेवर काय होतो, आपण क्रिएटेड होतो, स्टेटस क्रिएटेड होतो. आणि ज्या वेळेस आपण ते बिल फॉरवर्ड करतो इथं फॉरवर्डेड म्हणून येतो. मग अशा पद्धतीने आपण आणि एकदाच फॉरवर्ड करण्याच्या अगोदर आपण बिल तपासूनच फॉरवर्ड करायला पाहिजे. आणि एकदा फॉरवर्ड केल्यानंतर जर तुम्हाला काही असं वाटलं की अरे फॉरवर्ड झाल्यानंतर काहीतरी चूक झालेली आहे, तर तुम्ही तुमच्या DDO2 ला तुमचं शाळेचं नाव आणि तो जो आयडी आहे आपला सुरुवातीला आपण जे टाकलेलं ते आयडी आपण त्यांना देऊन त्यांना डबल सुद्धा परत मागू शकतो. परंतु अशी वेळ येणार नाही याची काळजी आपल्याला घेणं आहे. अशा पद्धतीने आपल्या समोर शाळेचे बिल कशी तयार करायचे आहे याची एक प्राथमिक स्वरूपाची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तसेच शिक्षण सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिजित चौधरी सर यांच्या सूचनेप्रमाणे हे व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील आभार. आणि सर्व मुख्याध्यापक या व्हिडिओद्वारे कमीत कमी 70 ते 80% शिकतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.